असं वाटतं युनिव्हर्स मला तसेच रोल पाठवतं, कारण मी तशी आहे म्हणजे स्वभावाने सुद्धा मी लढवय्यी आहे. मी स्वतःवर काही बाकीच्यांवर, पण मी ज्या ग्रुपमध्ये असते तिथे कुठल्याच मुलीला कधीच त्रास होऊ देत नाही. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सोंग्याचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सोंग्या चित्रपटामधली मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे. हाय ऋतुजा. हॅलो नमस्कार. मस्त. खूप छान दिसतेस आणि आज फायनली ट्रेलर लॉन्च झाला. कसं वाटलं ग? एका कामाचं जेव्हा चीज होतं त्यावेळेस खूप छान वाटतं आणि आज आता सगळ्यांसमोर आला आहे ट्रेलर फायनली. छान वाटतंय आणि थोडीशी धाकधूक पण वाटते की कसा वाटतोय ट्रेलर, काय वाटतोय, पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यामुळे छान वाटतंय. आणि सलग 2 चित्रपट येत आहेत त्यामुळे मी एक्सायटेड आहे, कारण केलेलं काम लोकांसमोर येणं खूप महत्त्वाचं असतं. आपण शूट खूप करत असतो, पण मराठी चित्रपट 100पैकी शूट केलेले 50च येतात. तर आपल्या त्या दोन्ही चित्रपटांची वर्णी लागली आणि ते दोन्ही आता रिलीज होत आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, याचा खूप आनंद आहे. किती छान. आणि ट्रेलर इतका छान झाला आहे, इतका एक संवेदनशील विषय काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. मला सांग की हा संपूर्ण चित्रपट शूट करताना एक अशी कोणती गोष्ट होती किंवा एक असा कोणता सीन होता की जो करताना तुला खूप जास्त इमोशनली तो चॅलेंजिंग वाटला? ॲक्च्युली अख्खी ही जी प्रोसेस आहे मला ती चॅलेंजिंग वाटली इमोशनली, कारण खूपच ह्याच्यात डिफरंट फेजेस आहेत. म्हणजे तिला एका पॉईंटला आत्महत्या पण करावीशी वाटते, मग ती लढायला पण उभी राहते, मग तिच्यावर अत्याचार झाला ती सहन पण करते, मग त्याच्याविषयी पण लढते आणि असं सगळं मिक्स आहे. घरच्यांना पण त्रास होऊ द्यायचा नाही आहे, पण तरी तिला लढायचं आहे. तर ते सगळं सांभाळून तिला करायचं आहे. त्याच्यात जी तिची प्रोसेस दाखवली, इमोशनल प्रोसेस, ती मला पोर्ट्रे करताना खूपच एक्सायटिंग वाटली. पण कुठला एक स्पेशल सीन म्हणशील परफॉर्म करताना मजा आली तर तो एक सीन आहे ज्याच्यात ती तिच्या प्रियकराशी फायनल गुड बाय करते. त्याच्यात तो राजकारणाची बाजू मांडतोय आणि मी समाजकारणाची बाजू मांडते. सो ते तात्विक मतभेद, प्रेम आहे त्यांच्यात पण तात्विक मतभेद आहेत. सो ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं तो सीन पोर्ट्रे करताना. आणि मग तो निघून गेल्यावर ती रडते पण आहे, पण ती ठाम पण आहे. तुला चुकीच्या बाजूला राहायचं असेल तर मला तुझ्याशी रिलेशन ठेवायचं नाही, पण प्रेम आता आहे ते कायम राहील टाईप्स, असा एक तो सीन होता. तो खूप मला म्हणजे इंटरेस्टिंग वाटला परफॉर्म करायला. झलक मला वाटतं दिसलीये ट्रेलरमध्ये दिसलीये. पण आजही आपल्याला असं खूप वाटतं की आपण म्हणजे काय म्हणतात, एक शिक्षणाचा प्रसार होतोय किंवा सगळेजण खूप पुढे जातात असं म्हणतो, पण तरीसुद्धा अजूनही गावागावामध्ये काही ह्या सगळ्या प्रथा पाळल्या जातात. एक अशी कोणती प्रथा आहे की जी तुला खूप जास्त प्रकर्षाने वाटतं की ती आता थांबली पाहिजे किंवा आता ती बंद झाली पाहिजे? आता ह्या प्रथा अजूनही सुरू आहेत, कौमार्य चाचणी वगैरे, तर त्या आता बंद झाल्याच पाहिजे. त्यात मुलींना शिक्षण मिळत नाही, ते सुधारलं पाहिजे कुठेतरी. अशा असंख्य गोष्टी आहेत, मुली आजही पाडल्या जातात, ते बंद झालं पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या, अशा असंख्य महिलांच्या निगडीत आणि रिलेटेड प्रथा आहेत, त्या बंद केल्या पाहिजेत. मग ते घुंगट घालून बसणं असो किंवा नवरा मेल्यावर पुनर्विवाह न करणं असो, किंवा अशा असंख्य आहेत ग, असंख्य. आणि कुठे काय आता पाळलं जातं ना आपल्याला माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी आपण शहरात राहतो, आपल्याला सगळे मुभा आहे, मत मांडण्याची मुभा आहे, आपल्याला हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य आहे. पण काही महिलांना नाही आहेत, त्या तितक्या फॉर्च्युनेट नाही आहेत. त्यामुळे खूप वाईट वाटतं कधी कधी. आणि असंही वाटतं की आणि माझं हे ठरलं आहे की एक काळ मी व्यवस्थित पैशाचा साठा झाल्यानंतर ह्या अशा कुठल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी, मध्ये रेप विक्टम्स असो किंवा ज्यांच्यावर अब्यूज झाल्या, अशा महिलांसाठी काहीतरी लढण्यासाठी किंवा त्यांच्या पुनर्वसनासाठी काहीतरी करावं, किंवा त्यांच्या ज्या संस्था त्यांना हातभार तरी लावावा ॲटलिस्ट आपल्या कामाने. किती छान. पण मला ना कधी कधी असं वाटतं, म्हणजे तुझे सगळे रोल्स बघताना मला असं वाटतं की खूप ना तू एक चोखंदळ म्हणतात ना, मला तर तशी वाटतं. आणि तुझ्या प्रत्येक रोलमध्ये ना की काहीतरी एक सांगू पाहणारं असं एक असतं. तूही मगाशी म्हणालीस तर ते अनन्यामधली ती एक कणखर मुलगी आणि आता सोंग्यामधली मुलगी, तुला योगायोग वाटतो का तू हे खरंच ठरवून करतेस? मला असं वाटतं युनिव्हर्स मला तसेच रोल पाठवतं, कारण मी तशी आहे म्हणजे स्वभावाने सुद्धा मी लढवय्यी आहे. मी स्वतःवर काही बाकीच्यांवर, पण मी ज्या ग्रुपमध्ये असते तिथे कुठल्याच मुलीला कधीच त्रास होऊ देत नाही. मग तो मेंटल फिजिकल कुठल्याच हॅरेसमेंटचा त्रास होऊ देत नाही. सो माझ्याबरोबर सगळ्या मुली सेफ फील करतात, किंवा त्या असतात की ऋतुताई आहे किंवा ऋतू आहे तर आम्ही सेफ आहोत किंवा चिल्ल आहोत, किंवा ती आपल्यासाठी भांडेल जे काही आहे. सो तो एक झोन माझा असतोच कायम.
म्हणजे मी भांडखोर नाही आहे, पण मतं नक्कीच मांडते आणि ती प्रत्येकाला मांडायला हवीत असं मला वाटतं. मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो. आणि अशा रोल्स असे रोल्स मला अट्रॅक्ट करतात असं मला वाटतं. मला पटकन आवडतात ते. मी लगेच हो म्हणून टाकते किंवा युनिवर्सला असं काहीतरी नेहमीच सांगते मी, की असं काहीतरी लक्षात राहिलं असं काम आहे, स्मरणात राहिलं असं काम आहे. आला पिक्चर, गेला पिक्चर, आलं केलं काम असं नको. काहीतरी त्याच्यात व्हॅल्यू पाहिजे ॲक्टर म्हणून, माणूस म्हणून. सो ते पोहोचत असेल असं युनिवर्सकडे मी मागत असते. खरं आहे आणि हे खरंच खरं आहे, कारण मालिकेमधली ती स्वानंदी सुद्धा अजूनही लोकांच्या तितकीच लक्षात आहे, कारण का तो तुझा रोल तसाच एक वेगळा होता. खरं बोलणारी खरं सो असं काहीतरी युनिक काहीतरी मला असं हे करत असतं. बरं मला सांग की तू लहान असताना तुझ्या घरचं वातावरण कसं होतं? मुळात म्हणजे माझे बाबा आम्हा दोघी बहिणींना मुलासारखं ट्रीट करतात. ही माझी मुलं आहेत असंच ते हे करत असतात. सो त्यांनी आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीत तू मुलगी आहेस म्हणून असं हे करू दिलं नाही आहे. आम्ही ट्रेकिंग करायचो, आम्ही सायकलवरनं हुंदडायचो किंवा जे काही मैदानी खेळ खेळायचो, मिलिटरी स्कूलला होतो. तो हे सगळं असं जे अपब्रिंगिंग आहे त्याच्यात कुठेच जेंडर बायस्ड काहीच नव्हतं, की तुम्ही मुलगी आहे तर तुम्ही हे करा आणि मुलगा आहे तर हे करा, असं कधीच झालं नाही. त्यामुळे ते कधी मनातच आलं नाही की बाई आपण मुलगी आहोत तर आपण असं वागलं पाहिजे की असं सर्टन वेने वागणं अपेक्षित आहे, असं कधी आलं नाही. दोघीही बहिणी आम्ही तशा दबंग आहोत. माझी आईच दबंग आहे आणि ती NCC वगैरे केलेली आहे, त्यामुळे ते कुठेतरी माझ्यात पण आलं. आणि आई आणि बाबांचा खूप जास्त सपोर्ट आहे आणि माझ्यावर खूप जास्त विश्वास आहे. त्यामुळे मुलगी म्हणून मलाही असं वाटतं त्यांनी जे मला स्वातंत्र्य दिलं आहे त्याचा स्वैराचारात परिवर्तन न करता मी त्या स्वातंत्र्याचं योग्य तिथेच उपयोग करेन आणि त्यांना प्राऊड फील होईल अशीच प्रत्येक गोष्ट करेन. क्या बात आहे. दबंग म्हणालीस, मला आवडेल विचारायला, कोणाला धुतलंयस कधी? अगं मी टॉम्बॉय होते त्यामुळे मी अत्यंत धुतलेलं आहे. कोणी हात लावायला आलं तरी मी तर छत्री घेऊनच निघायचे स्टेशनवर. थपाटप हात आले की मारून टाकायचे. हो, मी A to Z शिव्या घातलेल्या आहेत, मारामारी केलेली आहे, तर मी कम्प्लीट दबंग आहे. त्यामुळे माझ्या वाट्याला येतच नाही, माझ्या नजरेतच कळतं की भाई नो एंट्री, इकडे येऊच नका. बरं सोंग्याच्या निमित्ताने जाता जाता सगळ्यांना काय सांगायला आवडेल की सोंग्या का पाहायला पाहिजे? सोंग्या हा कौमार्य चाचणीवर भाष्य करणारा पण तितकंच मनोरंजन करणारा सिनेमा आहे आणि 15 डिसेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात येतोय, त्यामुळे नक्की 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 पहा. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट आणि तुला असेच छान छान आणि लक्षात राहणारे वेगळे रोल्स मिळतात. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.